वरतून ही कोथिंबीर घालून घेते. सार तयार आहे. रटमट झाला आपला तयार सार. या आता मी उतरते चुलीवरसून. सगळं झाडांना टाकतो. मी आता पाणी ओततो त्याच्यात. नमस्कार मंडळी, साखरमाणी वाईफच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज मी मच्छीचा व्हिडिओ बनवणार आहे, मच्छीच्या साराचा. तर मी आज कोणती मच्छी घेऊन आली आहे मी तुम्हाला दाखवते. आचऱ्याच्या बाजारातून मच्छी आणलेली आहे, कर्ली आणली आहे. हे बघा, किती छान आहे बघा. कर्ली एकदम ताजी आहे, ताजी फडफडीत कर्ली मिळाली आहे. याच्यामध्ये छोटे बांगडे आहेत आणि हे बघा, हे एक बळू मासवा. या माशाला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी हे मासे साफ करून घेते आणि कर्ली धुवून घेते स्वच्छ पाण्यामध्ये. आता मासे धुवून झाले आहेत, मी ते आता मीठ लावून घेते दोन माशांका. आणि 15 ते 20 मिनिटांसाठी मीठ लावून ठेवतेले आणि मग आपण सार बनवूया माशाचा. तो सर मी वाटप काढते साराचा. मीठ लावून झाला. आता मी वाटपासाठी बेडगी मिरची घेतली. याच्यामध्ये 10 ते 15 बेडग्या मिरच्या आहेत आणि धणे 2 चमचे आणि तिरफळा घालते. याच्यामध्ये 5 ते 6 तिरफळा घालतेले आणि हा खोबरा कातून घेते. सार फोडणी घालते आणि कांदा चिरून घेते फोडणी. आता मी तेल घालते 2 चमचे आणि कांदो घालते फोडणी आणि कढीपत्ता घालते. कांदो भाजलो हा, हे बघा. आता याच्यामध्ये मी ह्या वाटप मगाशी केलंय त्या ओतून घेते.
सारा आता उकळी येतं. आता ही मी मासे सोडते याच्यामध्ये. करलीची शेपडी आणि हे पाठी पोटाकडचा भाग सोडते आणि हे बारीक जो आम्ही करमाट आणलो बांगडुले, तर हे बांगडुले पण मी ह्या सारात सोडते. आता ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालते आणि कोकम घालते. 5-6 कोकमा घालून घेते. सार आपला शिजत इला. मासे शिजत काय जास्त वेळ लागत नाही, 5-10 मिनिटात शिजतात ते. वरतून ही कोथिंबीर घालून घेते. सार तयार आहे. रटमट झाला आपला तयार सार. या आता मी उतरते चुलीवरसून. तर मंडळी, आजचं जो आमचं साराचं व्हिडिओ तुमका कसं वाटलो? आवडलो असाल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.